नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 100 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। अजित पवारांकडून बारामतीतील अतिवृष्टी भागाची पाहणी, तडे गेलेल्या इमारतींचा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना तसंच स्थानिक प्रशासकीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश। बारामतीत 226 मिलीमीटर पावसाची नोंद, अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका, नागरिकांना सूचना। एनडीआरएफची टीम इंदापूर आणि दौंड परिसरात दाखल। मुसळधार पावसामुळे बारामतीत 3 इमारती खचल्या। बारामतीत ढगफुटी सदृश्य पाऊस, खचलेल्या इमारतीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। बारामतीच्या पिंपळे लिमटेकमध्ये नीरा डावा कालवा फुटल्याने शेतीचं मोठं नुकसान। महामार्गावर अजूनही तळ्यासारखी परिस्थिती। बारामतीच्या कमळेश्वर गावात पाणी शिरलं, जेसीबीने पाण्याला वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न सुरू। कमळेश्वर गावात पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ। गरज असेल तरच घराबाहेर पडा, सुप्रिया सुळेंचं नागरिकांना आवाहन। मुसळधार पावसामुळे खबरदारीच्या सूचना। इंदापूर तालुक्यातील मदनवाडी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भिगवण बारामती रस्त्यावरील ओढाला पूर, अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। पुण्याच्या दौंड तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती गंभीर। दौंडमधील स्वामी चिंचोली गावात घरांमध्ये पाणी शिरलं। अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांनाही पूर, जनजीवन विस्कळीत। पुण्याच्या दौंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार। पुणे सोलापूर महामार्गावरील इनोव्हा कार गेली वाहून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। दौंड शहरातून जाणाऱ्या मनमाड सांगली महामार्गावर पाणीच पाणी। मुसळधार पावसामुळे मनमाड सांगली महामार्ग गेला पाण्याखाली। महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक मंदावली। नागपूरसह विदर्भाच्या काही भागात पुढील 2 दिवस पावसाची शक्यता। जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून सक्रिय होण्याची चिन्ह। महाराष्ट्रातल्या 6 जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात आज अतिमुसळधार पावसाची शक्यता, तर सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता। मुंबईच्या भायखळा परिसरात जोरदार पावसाची हजेरी, सखल भागात पाणी साचलं। मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे जेजे उड्डाणपुलावर पाणी साचलं। वाहन चालकांना पाणी साचल्याने त्रास। मुंबईत पहाटेपासून जोरदार पावसाची हजेरी। हिंदमाता परिसरात जोरदार पाऊस। जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचायची शक्यता। मुंबईच्या पश्चिम उपनगरात पहाटेपासून पावसाची जोरदार बॅटिंग। मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी या परिसरात जोरदार पाऊस। सखल भागात पाणी साचायला सुरुवात। रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी। श्रीवर्धन तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग। वालवटी भागातील बंदर मोहल्ल्यात पाणी शिरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। रायगडमधील खोपोली पेण रस्त्यावर वडाचं झाड कोसळलं। पेण आणि ओडुशीकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प। रत्नागिरीच्या गुहागरमध्ये पावसाचा कहर। धोपावेमधील गणेशनगरात नागरिकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। गणेशनगरातील नागरिकांनी स्थलांतरित होण्याच्या प्रशासनाच्या सूचना। चिपळूणच्या पिंपरी सोनारवाडीत नदीपात्रात अडकलेल्या तिघांचं 4 तासानंतर रेस्क्यू। मासे पकडण्यासाठी 3 जण नदीपात्रात गेले होते। पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्याने अडकल्याची माहिती। सोलापूरच्या माळशिरसमध्ये मुसळधार पावसानं पूरस्थिती। एनडीआरएफकडून कुरबावी गावाच्या पुरात अडकलेल्या 6 नागरिकांचा रेस्क्यू। सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळ्यात ढगफुटी होतानाचा व्हिडिओ स्थानिकांकडून कॅमेऱ्यात कैद। साताऱ्यातील दुष्काळी भाग ओळखल्या जाणाऱ्या माणखटावमध्ये मुसळधार पाऊस। खटावच्या वडूस गावातील येरळा नदीची पाणी पातळी वाढली। माण तालुक्यात माडी, राणण, गोंदवले भागात अनेक ओढ्यांना पूर। रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यात मुसळधार पाऊस। वालवटी गावातील बंदर मोहल्ला भागात पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत। नाशिकच्या सिन्नर शहराला पावसाने झोडपलं। पावसामुळे नदी नाल्यांना पुराचं स्वरूप। खबरदारी म्हणून सिन्नर शहराला जोडणारे नवापू, खाजार पूल, पडकी वेस पूल प्रशासनाकडून बंद। नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात शिवशाही बसवर स्लॅब कोसळला। बसमधील प्रवाशांना बस आपत्कालीन मार्गातून बाहेर काढलं। स्लॅब कोसळल्यानंतर बसस्थानक बंद। अकोल्याच्या तेल्हारा एसटी आगारातील बसमधील छत गळतीचा व्हिडिओ व्हायरल। पावसाचं पाणी बसमध्ये गळत असल्यानं प्रवासी त्रस्त। वाशिम जिल्ह्यात उन्हाळी मुगाचं मोठं नुकसान। सततच्या पावसामुळे उन्हाळी मुगाला कोंब फुटले, शेतकऱ्याचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचं आवाहन। उद्यापासून मान्सूनच्या प्रवासाची गती कायम होण्याचा अंदाज। मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोरडे हवामान राहण्याची शक्यता।
मान्सूनपूर्व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटलांच्या विभागीय आयुक्तांना सूचना. हगवणे कुटुंबियांचे बँकेतील लॉकर सील. हगवणे कुटुंबियांची पुणे पोलिसांकडून कसून चौकशी, तर निलेश चव्हाण आणि हगवणेचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव. फरार असताना वापरलेल्या गाड्यांपैकी एक गाडी सुशील हगवणेच्या नावावर, आलिशान फोर्ड एंडेवर कार सुशील हगवणेच्या नावावर, बलेनो आशिष शिंदे तर थार संकेतच्या नावावर असल्याची माहिती. मयुरी जगतापांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याच्या प्रकरणी पौंड पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यावर कारवाईची शक्यता. महिला आयोगाने सविस्तर अहवाल मागवला. वैष्णवी मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाणच्या अडचणी वाढल्या. बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्यानं निलेश विरोधात कलम वाढवलेली आहेत. हुंडाबळी प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ, तर निलेश चव्हाणचा पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांकडून शोध सुरू. निलेश चव्हाणच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी. निलेश चव्हाणने कसपटे कुटुंबियांना बंदूक दाखवून धमकावलं. निलेश चव्हाण सध्या फरार, पोलिसांकडून शोध सुरू. एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीकडूनच 1.5 लाखांचं रुकवत खरेदी करण्याची हगवणे कुटुंबियांकडून वैष्णवीच्या कुटुंबियांना सक्ती करण्यात आली होती. नीलम गोरेंची माहिती. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाचं मूळ शोधलं पाहिजे. संवैधानिक पदावर राहूनही जबाबदारी पार पडत नसतील तर काय कामाचे? शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांच्याकडून राज्य महिला आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित. पद जातं या भीतीने प्रचंड खळबळ उडाली आहे. रोहिणी खडसेंची रुपाली चाकणकरांवर जोरदार टीका. विरोधात पोस्ट केल्यानं कार्यकर्त्यांना धमकावण्याच्या सुपाऱ्या महिलांना काय विरोध करण्याचीही मुभा नाही राहिली का? रोहिणी खडसेंचा आरोप. चिल्लरबाईला अध्यक्षपदी ठेवलं. चाकणकरांकडून राज्यातील पीडित महिलांना न्याय मिळणारच नाहीये. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांचा चाकणकरांवर निशाणा. मयुरी जगताप यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी पौंड पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यावर कारवाईची शक्यता. महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा गृह खात्यावर निशाणा, तर वैष्णवीच्या सासरच्या लोकांवर 302चा गुन्हा दाखल करण्याची मागणी. विजय वडेट्टीवार यांनी वैष्णवीच्या कुटुंबियांची भेट घेतली. महिला आयोगाची भूमिका न्याय देण्याची नव्हती. हगवणे कुटुंबाला फाशी व्हावी, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. पिंपरी चिंचवडमध्ये हुंडाबळीचं आणखी एक प्रकरण उजेडात. 5 महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या 22 वर्षीय पूजा निर्वळची महिनाभरापूर्वी आत्महत्या, गळफास घेतल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर. पिंपरी चिंचवडमधील पूजा निर्वळ हुंडाबळी प्रकरणी आता अपडेट समोर आली. TV9 मराठीच्या बातमीनंतर अवघ्या 4 तासात आरोपी पती आणि नणंद अटकेत. बीडच्या परळीत दोघांनाही बेड्या घातल्या. हुंड्यात 50,000 न दिल्याने झालेल्या छळातून पूजाची आत्महत्या. सासरच्या जाचाला कंटाळून सुनेचा आत्महत्येचा प्रयत्न. पुण्याच्या लोहगाव परिसरातील धक्कादायक घटना. गाडीसाठी पतीचा पत्नीकडे तगादा, तर पहिल्या सुनेला घराबाहेर काढलं, तुलाही काढेन अशी धमकी सासूनं दिल्याचा सुनेचा आरोप. संभाजीनगरमध्ये विवाहितेला पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी. अमरावतीमध्ये विवाहितेच्या पतीचा चौघांविरोधात गुन्हा दाखल. 5 लाख हुंडा दिल्यानंतरही सासरच्यांकडून शारीरिक आणि मानसिक छळ. नाशिकमध्ये भक्ती गुजराती या विवाहितेची आत्महत्या. सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा भक्तीच्या आई-वडिलांचा आरोप. भक्तीच्या पती आणि सासऱ्याला गुजरातच्या नवसारीतून अटक. त्या महिलांमध्ये धाडस नव्हता म्हणून हात जोडत होत्या. पहलगाम हल्ल्यावरून भाजप खासदार रामचंद्र जांगर यांचं वादग्रस्त विधान. हत्या झालेल्यांच्या पत्नींमध्ये वीरांगनांचा भाव नव्हता, जांगर बरळले. वाणीवर संयम ठेवा, अनावश्यक वक्तव्य कुणीही करू नका. मध्य प्रदेश आणि हरियाणातील नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदींचा सल्ला. ऑपरेशन सिंदूरबाबत लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याच्याही सूचना. कोणत्याही पक्षाच्या नेत्यानं बोलताना संयम बाळगावा. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून भाजपच्या खासदार रामचंद्र जांगडा यांच्या वक्तव्याचा समाचार. पाकच्या कुरापती थांबत नाही तोपर्यंत सिंधू करार स्थगितच. पाककडून सातत्याने सिंधू जलकराराचं उल्लंघन. भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकला खडेबोल सुनावले. एनडीएच्या बैठकीनंतर मोदींसोबत नेत्यांचा फोटो सेशन. अभिनेते पवन कल्याण यांच्याशी चर्चा करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोदींचा हिरो असा उल्लेख. यावर मोदींनीही तुमच्यामध्ये काय चर्चा झाली मलाही सांगा असं म्हटलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज नांदेडमध्ये शंखनाद सभा. भाजपकडून शहांच्या सभेची जय्यत तयारी. पावसाचा अंदाज पाहता वॉटरप्रूफ मंडपाची उभारणी. तिरंगा यात्रेसाठी प्रदेशाध्यक्षांना यावं लागतं यापेक्षा दुर्दैव काय? काँग्रेसच्या तिरंगा यात्रेवरून खासदार अशोक चव्हाण यांची टीका. तर शहांच्या उपस्थितीत शंखनाद सभा. अशोक चव्हाणांचं नेतृत्व अक्षम
तर खासदार रवींद्र चव्हाण यांचं उत्तर. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आता सर्वांसमोर आलाय. आदित्य ठाकरेंची टीका. तर एका मंत्र्याच्या पाहणीवेळी ग्रीन कार्पेट टाकलं नाही हे नशीब आदित्य ठाकरेंचा शिंदेना टोला. समोरून वरिष्ठांपैकी कोणीतरी पुढे यावं. मनसेसोबतच्या युतीवर आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. एकत्र येत असेल तर आम्ही मनापासून स्वागत करू असंही वक्तव्य. राजकारण सोडलं तर पवार कुटुंब एकत्रच आहे. पवार कुटुंब अखंड राहावं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची इच्छा. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर खासदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया. दोन्ही पक्ष एकत्र येणार या फक्त चर्चा आहेत. राजकारण आणि कुटुंब या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. 2029च्या विधानसभेत मोठ्या प्रमाणात महिलांना संधी मिळणार. निवडणुकीत महिलांनी झोकून देऊन काम केलं पाहिजे. अजित पवारांच्या नेतृत्वात महिलांसाठी अनेक निर्णय. सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. वाल्मी कराडाबाबत गौप्यस्फोट करेन म्हणून मला बीड कारागृहातून हलवलं होतं. माझ्यामुळे कराडला बीड कारागृहात सुरक्षा देता आला नसत्या बडतर्फ पीएसआय रणजित कासलेचा आणखी एक दावा. अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यावर आरोप करू नका. आरोप केल्यास तुम्हाला प्रसाद देण्याची जबाबदारी आमची. बडतर्फ पीएसआय रणजित कासलेला सूरज चव्हाणांचा इशारा. मी हिशोब अपूर्ण ठेवणारा माणूस नाही. मला माझ्या परिवाराला झालेला प्रत्येक त्रासाचा हिशोब पूर्ण करणार. सुजय विखेंचा विरोधकांवर नाव न घेता निशाणा. भिकाऱ्यांसंदर्भातील वक्तव्यामुळे माझ्यावर टीका झाल्याचा दरम्यान सर्व माफी मागण्याची भाषा करू लागले तर मी माफी मागणार नाही. सुजय विखेंचं वक्तव्य. लालू प्रसाद यादव यांची मोठ्या मुलावर कारवाई. राष्ट्रीय जनता दलाकडून तेजप्रताप यादव यांचं 6 वर्षासाठी निलंबन. तेजप्रताप यांनी 12 वर्षापासून एका महिलेसोबत असल्याचं जाहीर केलं होतं. अलमट्टी धरणाच्या प्रश्नाबाबत रामदास आठवले केंद्रीय जलमंत्र्यांना भेटणार. अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये अशी सरकारकडे विनंती करणार. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची माहिती. मुंबई मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरेंच्या सेनेत इनकमिंग. धारावीतील काँग्रेसच्या आरती लोंढेंसह पदाधिकाऱ्यांच्या ठाकरेंच्या सेनेत प्रवेश. ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश. अभ्यासक्रमातून तिसऱ्या भाषेचा विषय तुर्तास स्थगित. अनेक आलेल्या सूचनांचा विचार झाला. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंचा दौलतनगर मरळी येथे जनता दरबार. शेतीसह नागरिकांच्या इतर अडचणी समजून घेत तात्काळ कार्यवाहीचे निर्देश. शहीद संदीप गायकरच्या कुटुंबियांना शिंदेच्या सेनेकडून 5 लाखांची मदत. मंत्री उदय सामंतांनी गायकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत 5 लाख रुपयांची मदत केली सुपूर्द. विदर्भात यूपीएससी परीक्षार्थ्यांचा टक्का घसरला. फॉर्म भरलेल्या 11,769 उमेदवारांपैकी 4,292 उमेदवार गैरहजर. कांदिवलीतील फेरीवाल्यांकडून भाजप कार्यकर्त्यांवर हप्ता मागितल्याचा आरोप. कांदिवली पूर्व ठाकूर विलेजमधील घटना. पोलिसात तक्रार. नाशिकच्या शिंदे टोला नाक्यावर एका टोळक्याचा धिंगाणा. घटना सीसीटीव्हीत कैद. नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. डोंबिवलीतील 15 वर्षीय मुलीचं अपहरण. नंतर अत्याचार गर्भपात करून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडला. पीडितेची 2 महिन्यात सुटका झाली. पोलिसांकडून 4 आरोपींना अटक. रत्नागिरीतील हवेत गोळीबार प्रकरणात नवी माहिती समोर. गोळीबाराचा बनाव असणाऱ्या वाहन चालकावर खेडमध्ये गुन्हा दाखल. अपघात लपवण्यासाठी गोळीबार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. अकोल्याच्या अकोट तालुक्यातील मुनगाव शॉर्ट सर्किटमुळे घराला आग. आगीत जखमी झालेल्या बापलेकाचा उपचारावेळी मृत्यू. संपूर्ण गावावर शोककळा. राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ सुरूच. मुंबईमध्ये सर्वाधिक 35 रुग्णांची नोंद. तर पुण्यात 8 जणांना कोरोनाचा संसर्ग. एकूण रुग्णसंख्या 242 वर. ठाणे पालिका क्षेत्रात कोरोनामुळे 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू. ठाणे शहरात 11 रुग्णांची नोंद. आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. मुंबईतील कर्नाक पुलाचं काम आटोक्यात. कर्नाक पूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार. मुंबईतील दळणवळणाला आता गती मिळणार. मुंबई ते मालवण प्रवास अवघ्या 4 ते 5 तासात. कोकणासाठी हायटेक रोरो बोट सेवेची लवकरच सुरुवात होणार. चाचणीही होणार आहे. नवी मुंबईच्या तुर्भे परिसरातील हरवलेले 52 मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द. तुर्भे पोलिसांची कामगिरी. नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या हालचाली सुरू. धुळे महानगरपालिकेवर भगवा फडकावण्यासाठी तयार रहा. ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख माजी आमदार अशोक धात्रक यांचं बैठकीत शिवसैनिकांना आवाहन.